आपला सीमावादाचा मुद्दा ऐरणीवर आहे. आपले मंत्री जाऊन पण येत आहेत सीमा भागावर. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री ते म्हणतात तुम्ही अमित शहाना भेटले तरी काही फरक पडणार नाही, आमचे पण खासदार तिथे जाऊन भेटणार आहे. आमचं सरकार कुठलाही तडजोड करणार नाही सीमावादामध्ये असं केलं नाही. खरं म्हणजे आपण बघितलं असेल का अनेक वर्षापासून हा सीमावाद आहे. त्यांचा ते काय करणार ते माहीत नाही, परंतु महाराष्ट्र आपल्या सीमा रक्षक करताना मराठी माणसाची कोणीही अडवणूक पिडवणूक केली तर त्याबद्दल कधीही आपण बी महाराष्ट्र तडजोड करणार नाही. शेवटी अमित शहा साहेब असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, यांच्याशी दोन्हीकडे सरकारमध्ये सहभाग असलेला इथं महाराष्ट्रामध्येही भारतीय जनता पार्टीचा सरकार आहे आणि कर्नाटकमध्येही आहे. अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे सीमावाद कोणीही करू नये. त्यांनी सन्माननीय अमित शहा साहेबांचा जो काही आता त्यावेळेस निर्णय होईल मला आज काही बोलता येणार नाही, परंतु आपल्या महाराष्ट्राचे सर्व खासदार हे केंद्रामध्ये अधिवेशन चालू असताना आपल्या भावना मांडल्या आणि त्या भावना खरोखर महाराष्ट्राच्या हिताच्या आहे. कर्नाटकाचा प्रश्न ते त्यांचा मांडणार, यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही, परंतु आपली ही जी काही भावना आहे ती रास्त आहे, अनेक वर्षापासून आहे आणि भविष्यामध्ये याचा अंतिम निर्णय कधीतरी घ्यावा लागेल. तर मला असं वाटतं की आता सरकारची ती वेळ आलेली आहे. सरकारने तात्काळ केंद्र सरकारने याच्यामध्ये मध्यस्थी करावी आणि दोघांचे प्रश्न ऐकून त्यामध्ये महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, हीच माझी नम्र विनंती राहील केंद्र सरकारला. दोन्ही बाजूने भाजप सरकार आहे तरी हा वाद काय एवढं पेटला नाही. मुद्दा कसा आहे की प्रत्येक राज्याची राजकीय आणि तिथलची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. आपल्या राज्याची आपली मागणी आपली रीतसर आहेत. आपण जो बोलतोय, आपले जे मराठी बांधव जे बोलतात, ज्या मागण्या करतात, त्या मागण्या कर्नाटक सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून आणि हा वाद मिटवावा. खरं म्हणजे अडवणूक भूमिका त्यांनी घेतली तर अरेला करे झाला तर मग महाराष्ट्र बी कुठे कमी पडत नाही. महाराष्ट्राचे राजकारणी पुढारी आमच्यामध्ये वाद असेल, विवाद असेल, आमचे पक्ष वेगवेगळे असतील किंवा आमच्या संघटनेचं राजकारण वेगळं असेल, परंतु महाराष्ट्राच्या भाषेवर, महाराष्ट्राच्या माणसावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध पुरा महाराष्ट्राचा एक एक कार्यकर्ता, तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पक्षाचा असला तर ह्या विषयावर कॉम्प्रोमाइज करणार नाही. ही तर सरळ खरं म्हणजे कर्नाटक सरकारचा हा जो धोरण आहे अडमूट, हे त्या पद्धतीने त्यांनी वागू नये असं मला वाटतंय. पण विरोधक टीका करतायत की सरकार कमी पडतंय, सरकारची भूमिकाच पोटचेपी आहे. नाही, एक लक्षात घ्या, तर विरोधकाचा काम आहे विरोधला विरोध करणं. पण मी पहिलेच बोललो का विरोधकालाही माझी विनंती राहील की सर्वांनी एक संघटित होऊन सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व माणसांनी महाराष्ट्राच्या मराठी माणसाला संरक्षण देण्यासाठी जे जे काही अडीअडचणी येतील कर्नाटक सरकारकडून त्या दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं. विरोधला विरोध करायचा, सत्तेला सत्ता करायची म्हणजे मग तो नाटक होऊन जाईल. नाटक करू नये. मला सर्वाला एकच हात जोडून विनंती आहे की ह्या महाराष्ट्र सर्वांचा आहे. आपण सर्व एकत्रित येऊन लढलो तर मला वाटतं केंद्र सरकार बी याच्यामध्ये आपल्याला न्याय देण्यामध्ये कमी पडणार नाही, अशी मला तर प्रामाणिक माझी भावना आहे. अजितदादा पवारांनी असं म्हटलंय की जर कर्नाटक सरकार अशा पद्धतीने वागत असेल तर आरेला कार्य करायची तयारी आपण केली पाहिजे. तुम्ही त्यांच्या या मताशी सहमत आहात? नाही, मी तर सर्व महाराष्ट्राच्या हिताचे जे जे कोणीही नेता, ते अजितदादा असो का अजून कोणतेही दादा असो, सर्वांनी एकत्रित येऊन जे काही महाराष्ट्राच्या हितामध्ये बोलल्या जाईल, जो काही महाराष्ट्राचा हित ज्याच्यामध्ये आपला हक्क जो आहे मराठी माणसाचा, ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये राहणारे किंवा बेळगावपर्यंत आपल्या काही वस्त्या, काही लोक, काही आपले मराठी भाषिक राहतात, त्यांच्यावर बी अन्याय होऊ नये, त्यांना महाराष्ट्राशी जोडणं ही आपली फार जुनी मागणी आहे. काही आजची मागणी नाही आहे, शिंदे सरकार आले म्हणून काय अशी मागणी, परंतु जुनी मागणी आहे. ह्या मागणीला आता योगायोगाने दोन्हीकडे सरकार भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा आहे आणि त्या विचाराचा सरकार असल्या कारणाने मला असं वाटतंय की त्यांनी पुढाकार घेऊन अमित शहा साहेबांनी महाराष्ट्राचा हा जो सर्व जनतेचा प्रश्न आहे, एक जातीचा, एक पक्षाचा, एक माणसाचा नाही आहे, त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा. कर्नाटकमध्ये जे आंदोलन केले जातं, आंदोलन करणारे लोक आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई कर्नाटक सरकार करत नाही, तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणाऱ्यांना विरोधात खटले दाखल केले जात आहे, गुन्हे दाखल केले जात आहे. मग इथे आंदोलन करण्याची गळचेपी होती असं नाही का? नाही, आपण आपल्याला माहित आहे कायदा सुव्यवस्था कर्नाटक असो का महाराष्ट्र असो, कायदा सुव्यवस्था बिघडू नये, कायदा सुव्यवस्थेमध्ये कंट्रोल राहावा. शेवटी राज्याचे लोक आहे,
आणि आपल्या राज्यामध्ये ही दुसऱ्या राज्याच्या माणसावर अन्याय होणे ही भूमिका आपली सुरुवातीपासूनच आहे. आता अशा पद्धतीने कर्नाटकचे लोक महाराष्ट्राच्या वर अन्याय करत असेल तर त्यांच्यावर कर्नाटक सरकारने कारवाई करायला पाहिजे. कारवाई नियमाप्रमाणे करणं, कारण की त्यांच्याकडेही कायदा सुव्यवस्था सांभाळणं त्यांच्या सरकारची जबाबदारी जशी आपली आहे. त्यांनी जे लोकांनी आपल्या मालमत्तेचं नुकसान केलं असेल किंवा काही ठिकाणी जाडपोड केलेली, काही ठिकाणी लूटमार केली असेल, काही ठिकाणी छोटे छोटे असे मला जे मी शॉर्ट पाहिले त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. शेवटी आपण त्यांचा सन्मान महाराष्ट्रामध्ये कर्नाटक बांधव जे येतात जातात व्यवहार करतात बिझनेस करतात नोकऱ्या करतात त्यांच्यावर कुठे अन्याय होऊ देत नाही, तर आपल्या लोकांवर त्यांनी अन्याय होऊ देऊ नये. आपण जे म्हटलं ही जाळपोळ चालू होती त्यावेळेस पवार साहेब म्हणले होते की मी तिकडे जाणार 48 तासात जर कर्नाटक शांत झाला नाही. कसं आहे, पवारसाहेब जे बोलले, पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत. पवारसाहेबाला माझ्यापेक्षाही कितीतरी पटीने कर्नाटक आणि सीमावाद माहीत आहे. अनेक वर्ष त्यांनी याच्यामध्ये संघर्ष केलेला आहे. त्यामुळं ते जे बोलले त्यांच्या पाठीशी महाराष्ट्राची जनता आहे, मराठी माणूस आहे याच्यामध्ये. कारण कोणीही बोलला, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बोलले किंवा अजून कोणीही बोलला तर सर्व महाराष्ट्राच्या हिताचे जे बोलतील त्याच्या पाठीशी सर्वांनी एकत्रित राहावं. शेवटी आपला हा राज्याचा प्रश्न आहे. ज्यावेळेस निवडणुका येतील, निवडणुका जरूर त्यांनी आपापल्या चिन्हावर आपल्या पक्षाच्या नावावर लढाव्या, परंतु महाराष्ट्राच्यासाठी मराठी माणसावर अन्याय होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. शरदचंद्रजी पवार साहेब जे बोलले तिथलची जशी परिस्थिती निर्माण झाली त्याला प्रतिउत्तर म्हणून बोलले, परंतु ते महाराष्ट्राच्या वतीने बोलले आणि ते आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते, देशाचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या शब्दाला मी काही विरोध करणार नाही. परंतु ते जे बोलले ते महाराष्ट्राचा हिताचे शब्द आहे आणि जो महाराष्ट्राच्या हिताचे शब्द काढाल मी तर एक कार्यकर्ता म्हणून त्याच्या पाठीशी राहणार. एकनाथ शिंदे गटाची निशाणी जी आहे ती कुलूप असायला पाहिजे होती असा आरोप संजय राऊतांनी केलाय. कारण महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांवरती शिंदे गटाचे नेते तोंडाला कुलूप लावून बसले अशा प्रकारचा आरोप राऊतांनी केलाय. आता मी तर शिंदे गटाचाच आहे. मी ज्या शब्दामध्ये बोलू लागलो त्या शब्दामध्ये कुठेही कुलपकुंजीचा प्रश्न नाही आहे, पण त्यांना कुलूप जास्त आठवण येत होतं. माणूस काही दिवस कुलपामध्ये राहून आला आणि बाहेर निघाला का त्याला जास्त कुलुपाची आणि किल्लीची आठवण येते. आदित्य ठाकरे म्हणतायत की निवडणुका लांबणीवर जात आहेत, निवडणूक घेण्यासाठी सरकार घाबरत आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर मला काही सरकार कोणालाही घाबरत नाही. सरकार सक्षमपणे चालवण्याची आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सरकार चालू लागले, कोणाला घाबरणे किंवा कोणाला घाबरावा सारखी परिस्थिती बी निर्माण करत नाही. ज्या वेळेस निवडणुका येतील त्या वेळेस अनेक आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालू आहे. आम्ही घाबरलो असतो तर निवडणुका घेतल्या असता का? प्रश्न हा खुला सामान्य माणसालाही कळतं का सहकार क्षेत्रामधल्या काही निवडणुका आहे त्याला आपण ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे म्हणून त्याला पुढे ढकललं. त्याचे कारण वेगवेगळे, परंतु काही लोक याला राजकारणामधला घाबरले असते तर इतका मोठा हा उठाव केला असता का आम्ही? आणि उठाव करून बी सत्तेवर आलो नसतो. उठाव बी केला, सत्तेवर बी आले आणि सत्ता सत्य परिस्थितीमध्ये चालू आहे. तुम्ही मागच्या वेळेस बोलले होते की अवघ्या 2-3 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार होईल, पण आता मंत्रिमंडळ विस्तार लांबतोय. हिवाळी अधिवेशनापूर्वीच आता तात्पुरतं खातेवाटप पण केलेलं आहे, त्यामुळे आता हे नेमकं मंत्रिमंडळ विस्तार का लांबतोय, म्हणजे कशाची भीती वाटते? एक लक्षात घ्या की सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी त्यावेळेस बी बोललो का दोघांचा स्टेटमेंट आला होता का आम्ही विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर आपण त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार करू. त्यांच्या शब्दाला शब्द धरूनच मी तुमच्याकडे त्यावेळेस बी बोललो की ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी हे ज्या वेळेस दोघांचा विचार झालेला आहे, सर्व चर्चा झालेली आहे, अंतिम रूप देण्यासाठी त्यांच्याकडे जबाबदारी गुजरातची होती आणि गुजरातच्या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्रजीवर असताना त्यांना पूर्ण वेळ त्यांनी गुजरातमध्ये जास्त वेळ दिला आणि त्यासाठी थोडाफार वेळ लागला. पण गुजरातची जबाबदारी शेवटी राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्यावरची जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी पार पाडणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि त्यांनी ते कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावलं आणि त्यामुळेच त्यांचा आज जो रिझल्ट आहे गुजरातचा ऐतिहासिक निर्णय लागला. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नियोजन, भारतीय जनता पार्टीने दिलेली देवेंद्रजीवर जबाबदारी आणि ती जबाबदारी उत्कृष्टपणे त्यांनी पार पाडली
आणि जबाबदारी पार पाडताना ही बी जबाबदारी पार पाडणार. इथे कोणाची घाबरट नाही, कोणाची आम्हाला भीती नाही. आणि सरकारमध्ये सर्व सन्माननी आमदाराचा सन्मान करूनच त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय करतील. महाराष्ट्राचे की गुजरातच्या इलेक्शनसाठी महाराष्ट्राचं कसं आहे, जे राष्ट्रीय पक्ष, मी पहिलेच बोललो, राष्ट्रीय पक्ष असल्यानंतर राष्ट्रीय पक्षाची जी रचना, आता काँग्रेस आहे, काँग्रेसचे आता आपण पाहिलं का वेगवेगळ्या राज्यामध्ये एक ऑब्झर्व्हर असतात, त्यांचे निरीक्षक असतात, त्यांचे ते पाहणी करणारे असतात, त्यांची परिस्थिती जाणून घेणारे असतात. म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी त्यांनी उत्कृष्ट पार पाडली. त्यामुळं मी त्यांचाही मनापासून अभिनंदन करतो. आणि मला असं वाटतंय का ज्या वेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील त्यावेळेस मला अशी सहजासहजी ती मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. कोणाला कधी होईल, काय होईल, अचानक तुमच्याच TV चॅनलवर ब्रेकिंग न्यूज येईल का, बिचारे जे आमचे आमदार सन्माननीय आहेत त्यांच्यामधली निवड दोघंही मिळून करतील आणि मंत्रिमंडळ हा विस्तार होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, फक्त तारीख मला माहीत नाही. सत्तासाहेब, महत्वाचं टमाट्यांचे भाव घसरत आहेत. शेतकरी, नाशिकमधला प्रामुख्याने शेतकरी नाराज आहे. टमाटे निर्यात होण्यासाठीची आपण काय करणार आहोत? कारण बऱ्याच ठिकाणी निर्यात होत नाही आणि त्यामुळे सगळे भाव पडतात. नाही, कसं आहे, एक दुसऱ्या देशामध्येही आपल्या टमाट्याची डिमांड असायला पाहिजे. प्रत्येक देशामधली वेगवेगळी परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्येही आपल्या देशामधले राज्य वेगवेगळे आहे. त्यांच्याकडे जो माल उत्पन्न अपेक्षापेक्षा जास्त झाला तर त्याला जे काही भावामध्ये आपण प्रत्येक वर्षी पाहतो, मिरची असेल, टमाटा असेल, अद्रक असेल, हे छोटे छोटे जे पीक आहेत, या पीक भरमसाठ कधी आले, बंपर क्रॉप आला तर त्याला भाव कमी मिळतो. भाव कमी पडला की शेतकरी नाराज होतो. पण शेतकरी बांधवांच्या या नाराजीसाठी काही ना काहीतरी आम्ही प्रत्येक वेळेस, काही धानाचा प्रश्न, काही भागामध्ये मकाचा प्रश्न, काही ठिकाणी कापसाचा प्रश्न आहे, काही ठिकाणी छोटे छोटे जे पीक आहे यांचा प्रश्न आहे. हे सर्व जाणून घेऊन एखादी पॉलिसी आणता आली याच्यासाठी, कारण की प्रत्येक माल वेगवेगळा आहे आणि त्या मालाचा हमी भाव आपण ठरवू शकत नाही. कारण की हमी भाव यासाठी 3 दिवस 4 दिवस टमाटे राहिले ते खराब होतात, मग त्याची हमी कोण घेईल, त्याला भाव कोण देईल, त्या व्यापाऱ्याची अडचण होते. म्हणून मी प्रत्येक शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतोय का आपल्याला जी काही शेती आपण करतो ती शेती, किती टमाटे लागतील, किती अद्रक लागेल, किती लसूण लागेल, किती कांदा लागेल, काय हे जे आपल्या देशामध्ये आणि बाहेर किती आपल्याला पाठवता येईल, त्या दोघांचा आपण अंदाज घेतल्यानंतरच सरकारच्या वतीने प्रत्येक वेळेस कृषी सहाय्यक असेल, जिल्हा तालुका कृषी अधिकारी असेल किंवा बाकीची आमची सरकारची यंत्रणा सर्व पिकांच्या बाबतीत शेतकरी बांधवांना विनंती करते. परंतु शेतकरी बांधवांच्या त्यांच्याही काही ना काही आजूबाजूला जे पीक पाहतात तिथला आलेलं उत्पन्न आणि त्या उत्पन्नापेक्षा माझ्याही शेतामध्ये तितकं उत्पन्न यावं आणि ते साहजिक आहे. तर यासाठी ज्या अडचणी आहे, परंतु याच्यावर भविष्यामध्ये विचार विनिमय करणे जरुरी आहे का शेतकऱ्यांनी असा माल जास्त झाल्यानंतर काय करावं. त्यासाठी कोल्ड स्टोरेज मोठे पाहिजे, कारण की आपला आता ड्रायपोर्ट 2 तयार होऊ लागले महाराष्ट्रामध्ये. तिथून माल जाण्यासाठी कंटेनर, त्याची व्यवस्था, समजा आता एक आपल्याला पाण्याच्या मार्गाने मुंबईवरून निघालं तर एकीकडं बांगलादेश जवळ आहे, दुसरीकडे श्रीलंका आहे, त्यांच्या जवळचे ते देशामध्ये असं गेल्या आम्ही महिन्यामध्ये एक मीटिंग घेतली होती का असे काही माल, जे काही फळ फ्रूट किंवा सब्जी भाजी पाला, हे माल एकदम कधी कधी 100 रुपयामध्ये आणि कधी कधी एकदम 10 रुपयामध्ये, तर शेतकरी बांधव त्याच्यामुळे अडचणीमध्ये येतो. यासाठी विखे पाटलांनी, कृषी मंत्री होते विखे पाटील ज्यावेळेस मागच्या काळामध्ये, त्यावेळेस त्यांनी कोल्ड स्टोरेज उभारले. नाशिकमध्ये 5 कोल्ड स्टोरेज उभारले आणि ते सगळे भंगारमध्ये दुसऱ्यांना ताब्याला देऊन टाकले. त्याचा काही उपयोग होत नाही. तर अशा त्यांनी दुबईमध्ये पण ऑफिस सुरू केले होते जेणेकरून हे सगळे माल निर्यात व्हावं. पण ती योजना तिथेच संपली, ते बदलल्यानंतर सरकारने पुढे काही केलं नाही. होऊ शकतो अशा काही, आपण सरकार ज्या नाविन्यपूर्ण योजना काढतोय त्या योजनेचा मेंटेनन्ससाठी लागणारा पैसा किंवा जी काही कामगार वर्ग अधिकारी स्टॉप कमी पडतो आणि त्याच्यासाठी आता आपण मी ड्रायपोर्ट यासाठी बोलू लागलो की ही नितीन गडकरी साहेबांनी 2, एक वर्धामध्ये आणि दुसरा जालन्यामध्ये हे ड्रायपोर्ट झाले ना, तर त्याच्या माध्यमातून काही आपला माल आपण विदेशाला पाठवण्यासाठी चांगली संधी आहे. तिथेही आम्ही आता नितीन गडकरी साहेबाची माझी एकदा नागपूरला मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही चर्चा केली की आपण नवीन कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी शेतकऱ्याचा आलेला माल 4 दिवस तरी सुरक्षित राहायला पाहिजे. कंटेनरमध्ये जाताना कंटेनरमधून मुंबईपासून मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनेक देशामध्ये तो जाऊ शकतो. ही
याचाही आता मला वाटतं की येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनापर्यंत अंतिम निर्णय होईल आणि एकदा तो निर्णय झाला तर थोडीफार का होत नाही शेतकरी बांधवांना त्याच्या माध्यमातून मदत होईल. शेवटचा राजकीय प्रश्न आहे माझा की अब्दुल सत्तार आपल्या सुषमा अंधारे यांनी तुमच्यावर खूप टीका करतायत. अब्दुल सत्तार यांचं हिंदुत्व नेहमी त्याच्या भाषणामध्ये दाखवतात आणि तुमच्यावर तुमची नक्कल खूप करतात. हे चांगलं आहे. कोणाकोणाला नक्कल करण्याची बी अक्कल असेल तर ती त्यांनी जरूर करावी. मी त्यांना कसं बोलू शकतो. ती बहीण ज्या पद्धतीने बोलतीये त्या पद्धतीने काही ऐकणारे बी असतात, काही बोलणारे असतात, काही सर्वांचा वेगवेगळा बोलण्याचा टोन असतो. त्या बहिणीबद्दल मी काही फार मोठा तुमच्या समोर विश्लेषण करणार नाही. त्यांनी आमची नक्कल केली काय आणि आमच्याबद्दल काही बोलले काय त्यांना धन्यवाद असंच बोलाच. आणि बोलताना फक्त जे काही बोलू लागले त्या बोलण्यामुळे बी आमचे 10-5 मतं वाढतात. ते कमी होत असेल तर माणसाला भीती वाटते. आमचे वाढतात तर त्यांनी अजून जास्त बोलावं. आपल्या विभागाच्या मार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुमचे सहकारी तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांनी घोषणा केली होती की राज्यामध्ये व्यावसायिक पिकांमध्ये द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान होतं म्हणून राज्यामध्ये 250 हेक्टरवरती आपल्याला आच्छादनाचा प्रयोग करायचा अशी घोषणा झाली. मात्र त्यांना विसर पडला आणि तुम्हाला विसर पडलेला दिसतोय. काही झालं नाही असं आमदार आपले सहकारी अनिल बाबर बोलले. काय आता नाही मी एक लक्षात घ्या. अनिल बाबर साहेब जे बोलले घोषणा केली असेल तर बोलले असेल. मला त्याची आठवण नाही आहे. परंतु मी ज्या वेळेस याचा पदभार सांभाळला त्यावेळेस कदाचित एखादा कॉलम त्याच्यामध्ये या घोषणेचा लिहिलेला असता तर मी जरूर त्याचा पाठपुरावा केला असता. आता आपण त्याची आठवण करून दिली. येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत माझ्या तोंडातून त्याचे शब्द जरूर निघाल. कारण की प्रश्न पत्रकार बांधव ज्यावेळेस मांडतात, ज्यावेळेस माहिती देतात तर त्यांच्याकडून ती जबाबदारीच आहे का आपल्या सरकारच्या एखाद्या मंत्र्यांनी कोणती घोषणा केली तर त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. नाही मी कबूलच करू लागलोय. मग कसं आहे सरकार चालवताना अनेक लक्षवेधी झाल्या. काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या बी आहे. आमची लक्षवेधी आमचा जो उठाव होता तो बी लक्षवेधीपेक्षा काही कमी नव्हता. पुऱ्या देशाचा जगाचा लक्ष त्याच्यावर होता. परंतु मी हे सर्व तपासून कारण की जी गोष्ट आपण पाहिली नाही कधी कधी सभागृहामध्ये आम्हाला खालच्या सभागृहामध्ये वेगळा काम असतो, वरच्या सभागृहामध्ये वेगळा असतो आणि त्या माध्यमातून बाबासाहेब जे बोलले त्याची मी पूर्ण माहिती घेईल आणि त्यांनी जी घोषणा केलेली त्याची अंमलबजावणी कशी होईल याच्याकडे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करेन. कारण की कोणतीही घोषणा केली त्याला लागणारा निधी, त्याला लागणारा पैसा, एक खर्च अभ्यास समिती आपली स्थापन झाली आहे ना. समितीने आपल्या मुख्यमंत्र्यांनी कृषी खात्याला तसा अहवाल दिलेला आहे. मी तेच बोलू लागलो. तो अभ्यास अहवाल मी वाचणार नाही तोपर्यंत मी काय बोलू शकतो. मी तर प्रामाणिकपणाने तुम्हाला बोलू लागलो का मला त्याची पूर्ण माहिती नाही, जाणीव नाही. ते मी एकदा दादा भुसेला बी विचारून घेईल आणि बाबासाहेबालाही विचारून घेईल आणि याच्यामधला आपण मार्ग काढू. येणार आता अधिवेशन सुरूच होऊ लागला. तुम्ही बोलल्यानंतर हे प्रश्न कोणी ना कोणी तरी आताही विधानसभा नागपूरच्या अधिवेशनामध्ये 19 तारखेला विचारणार आणि त्याचं उत्तर किंवा आमचे इथे अधिकारी आहेत त्यांच्याकडेही त्याची माहिती असेल तर ती माहिती घेऊन मी जरूर तुमच्या समोर. आपल्या विभागामार्फत 1 दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबवला जातोय. त्याचं मात्र आता हा शेवटच्या टप्प्यात हा काही बंद होणार आहे का असा देखील संशय व्यक्त केला जातोय आणि मागणी आहे शेतकऱ्यांची की हा उपक्रम जो आहे तो पुढच्या टप्प्यामध्ये कायम सुरू करावा. कारण गाव पातळीवरती अधिकारी पोहोचतात आणि तिथल्या समस्या असतील किंवा त्यांच्या अडचणी असतील तर समजून घेतात. नाही तुम्ही हा महत्त्वाचा प्रश्न विचारला. खरं म्हणजे 1 दिवस बळीराजासोबत ही जी संकल्पना माझी होती मी स्वतः मेळघाटवरून त्याची सुरुवात केली. आपल्या सर्व चॅनलमध्ये त्यावेळेस त्या प्रसिद्धी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडियावर आली आणि लोकांची हे चांगलं आहे की शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत जाऊन त्याच्या वाडी वस्तीवर जाऊन त्याच्या अडीअडचणी जाणून घेऊ लागलो. ह्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आता ही अधिकाऱ्यांची झाली. आता आम्ही एक गोयल समिती नेमणार आहे. त्याच्यामध्ये दांगट असतील, माईक असतील, देशमुख असतील, असे 3-4 लोकांची एक कमिटी. ते आम्हाला त्यांच्या 65 वर्ष 67 वर्ष आणि 60 वर्ष IAS ऑफिसर म्हणून ह्या खात्याचा बऱ्यापैकी ज्यांनी कामं बघितली ह्या 4 लोकांची निवड करून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे ते दिली जाईल. मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली तर ते जे लोकांना ग्राउंड लेवलवर आता ह्या लोकांनी जे दिलेला रिपोर्ट आहे 100 दिवसामध्ये आजपर्यंत 4000 काही गावाला आमचे लोक गेले. 4167 का 68 गावं आहेत. त्याच्यापर्यंत कृषी विभागाचा अहवाल मी परवाच मीटिंग मुंबईमध्ये घेतली त्यांनी दिला. आता हे जे प्रश्न वेगवेगळे, विदर्भाचा प्रश्न वेगळा आहे, कोकणचा प्रश्न वेगळा आहे, उत्तर महाराष्ट्राचा प्रश्न वेगळा आहे, मराठवाड्याचा वेगळा आहे. या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये शेती पिकवणारा शेतकरी त्याला कर्जापासून माल विकल्यापर्यंत अनेक अडचणी येतात.
त्या अडचणी कशा दूर करता येईल त्याचा हे अभ्यास गट आता तयार करू लागले आणि हे आम्हाला त्याच्या प्रमुख मुद्दे देतील का नाही. शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी हा मुद्दा आहे. शेतकऱ्याला लोन मिळत नाही, त्याच्यासाठी बँकिंग लेवलवर काय करायला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही म्हणून मार्केटमध्ये काय करायला पाहिजे, जी अपेक्षापेक्षा जास्त एकदा उत्पन्न झालं तर ते विकण्यासाठी ही प्रॉब्लेम येतात, ते आले तर मग शेतकऱ्याला भाव कमी मिळतो. अशा छोट्या छोट्या बाबी आहे. शेतकऱ्यांच्या गावच्या विविध कार्यकारी सोसायटीपासून तर राष्ट्रीयकृत जिल्हा मध्यवर्ती बँकापर्यंत अनेक तक्रारी मी पाहिल्या, त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळाली. आणि हे खरं म्हणजे पुढचा भविष्यामध्ये चालू राहण्यास 100 दिवसाचा अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांनी जावं, शेतकऱ्याकडून त्या बांधवांच्या घरी एक दिवस त्या वस्तीवर मुक्कामाने राहावं. फक्त जाऊन त्याच्याकडे नाही, पण त्याचा दिनचर्या सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत कसा चालतोय, कसा जगतोय, कसा बोलतोय, कसा काम करतोय, किती घाम गाळतोय, किती रक्त जाळतोय, त्याचा मोबदला त्याला किती मिळतोय, त्याच्या अडचणी काय, बारीक 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 गोष्टी त्याच्यामध्येच एक कॉलम आहे ते भरून घेतात. नंतर गावफेरी केल्यानंतर गावाचा मार्केट, छोट्या छोट्या दुकाना, त्या घरापर्यंत जावं. त्या हे असं होतं एक सेकंद माझा पूर्ण होऊ द्या, तुम्ही बोला मी तुमचं. हे गेल्यानंतर पूर्ण त्यांचा विचार केल्यानंतर मग ग्रामसभा घ्यावी शेवटी, आणि ग्रामसभा घेऊन त्या अधिकाऱ्यांनी, त्या कर्मचाऱ्यांनी एक रिपोर्ट तयार करावा की मी या गावाला गेलो, ह्या गावाच्या अशा अशा अडचणी होता. हे महत्वाचं तितकं त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं होतं. बोला. तुम्ही उपक्रम खूप चांगला आहे, परंतु ज्यावेळेस तुमचे अधिकारी जातात किंवा तुमची आखणी केली जाते ना, तर एखादा व्यवस्थित घर असणारा असा शेतकरी बघतात. बरोबर. जो अगदी तळागाळातला शेतकरी, त्याला रोज मरण यातनं सोसायला, त्याच्याकडे कोणी जात नाही ना. मूळ तुमचा रिपोर्ट कसा समोर येणार. मला वाटतं की तुम्ही ते रिपोर्ट पुरा वाचला नाही किंवा ती परिस्थिती. मी मेळघाटमध्ये होतो, ज्या घरामध्ये मी थांबलो होतो, रात्रभर पाणी चालल्यानंतर तुमच्या सर्व चॅनलवर ते उठून फेकताना 2 नवरा बायको, ते बिचारे, त्याच्यामध्ये 2 भाऊ होते, परेशान होते. रात्रभर पाऊस पडला अचानक, त्या दिवशी मी जाणं आणि पाऊस पडणं. त्यानंतर मी ज्या घरामध्ये गेलो होतो तितका पाटावर त्याचा जो हे लावलेला होता, मला वाटतं पान कापड, तिथे पाऊस नाही पडला, त्या चारपाईवर, ते जे बेड असते चारपाई असते, तिथे मी झोपलो त्या आदिवासीच्या घरामध्ये. सकाळी उठलो आणि मी पाहिलेली परिस्थिती त्याची, मग त्याचा आता अंतिम स्लॅब लेवलला घर आलेलं आहे, त्याला मी 2 घरही दिले. तुम्ही एकतर्फी जे बोलतात म्हणजे माझं ऐका पाऊस नाही, तुम्ही ऐकणार नाही समजणार. दादा माझा ऐका ना, ऐकावं तर लागल, नाही तुम्ही बोलू कशाला मी. तुम्हीच बोला, तुम्हीच उत्तर घेऊन घ्या. तुमचा प्रश्न असा आहे का त्या घरामध्ये इतकी परिस्थिती भयानक होती का त्याच्या घरावरून पाणी, कशा तुका 5 स्टार घर होता. मग हेच तुम्हाला मला बोलायचं आहे. सर्वात गावामधला म्हणजे गरीब माणूस तो शोधला आम्ही, त्याच्या घरी राहिलो. लागला तुम्ही आता अर्ध्या सेकंदमध्ये हे ते आपली क्लिप यांना दाखव, तुम्ही अर्धा सेकंद तो घर पहा, ती गावाची परिस्थिती पहा. आणि गावाची परिस्थिती पाहिल्यानंतर आज मी स्लॅब लेवलला त्या 2 बांधवांना घरं दिले आणि त्या गावाच्या 25 घरकुल मंजूर करून दिले. कारण की शबरी एक योजना आहे आदिवासी बांधवांची, त्यांच्यामध्ये त्या गावात गेल्यानंतर 25 घरं बी दिले. आता उर्वरित घर आहे, एकही घरामधला तो गावामधला कुडाचा, पत्राचा, दगडाचा घर राहणार नाही. मी एक गावाला केलं म्हणजे पुऱ्या महाराष्ट्राला. परंतु मी ज्या ठिकाणी गेलो तिथलची परिस्थिती, आमची कलेक्टर कौर मॅडम त्या ठिकाणी होती, त्याच्या हस्ते भूमिपूजन केलं. मी आता 1-2 मिनिटात, माझा PA नाही येतं का असेल तर तो बाहेर कुठेतरी असेल तो तुम्हाला आत्ताच दाखवलं. आणि जाण्याच्या आधी मी तुम्हाला ती गावाची परिस्थिती, आम्ही राहिलेला ठिकाण हे दाखवू. शेवटी नाही, मी कृषी मंत्री साहेब, आमचा कलेक्टर जे आहे, ऐका ना दादा, आमचे कलेक्टर अनेक ठिकाणी गेले. आमचे आता तुम्ही पाहिलं असेल का सचिव स्वतः ते कोकणमध्ये एक गाव आहे, त्या छोट्या गावाला जाऊन त्यांनी बी तिथलची फोटोग्राफी, कलेक्टर असेल, कृषी अधिकारी असेल. आता तेजीबंदी बी आहे ना गावामध्ये यार, परत काय आता गावामध्ये एखादा चांगला घर आहे तिथे बी गेला असेल. परंतु आमचा जो आदेश होता, विनंती बी होती, जिल्हाधिकारी असेल, सचिव महोदय असेल, तर सर्वांनी, आमदार असेल, सर्वांनी जायला पाहिजे. गेल्यानंतर त्या गरिबाची काय परिस्थिती ती आपल्याला समजते, ती समजण्यासाठी ते, बाकी काही याच्यामध्ये दुसरा काही मुद्दाच नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला फार शिकायला मिळालं. आता अंतिम रूप देण्यासाठी अधिकारी, जे तज्ज्ञ अधिकारी ज्यांनी आपलं आयुष्य पूर्ण शेतीच्या याच्यामध्ये घातलेलं आहे, काम केलेलं आहे, ते दांगट असतील, देशमुख असतील,
हे सर्व जे मी जे बोलू लागलो तुम्हाला यांच्या माध्यमातून आता एक रिपोर्ट 2 महिन्याचा 60 दिवसाचा मागितला जाईल आणि तो मग सर्व कलेक्ट करून हे आणि दोघं आपल्या CM DCM साहेबाला दाखवल्या जाईल, त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये त्याला दाखवल्या जाईल आणि मग त्याच्यावर उपाययोजना काय करायच्या. शेवटी पैशाशिवाय उपाययोजना होत नाही, पैसे दिल्याशिवाय कोणताही काम होत नाही आणि पैशाचं नियोजन मार्चमध्ये होतो. तर मार्चमध्ये मला वाटतं की त्याचा सन्मान कसा करायचा, त्या शेतकरी बांधवाला काय न्याय द्यायचा, कशा पद्धतीने द्यायचा, याबद्दल सरकार मी जे बोलतोय ते जी आहे खरी परिस्थिती मी बोलू लागलो. मी काही मताचं राजकारण करण्यासाठी बी नाही तिथं गेलो, राजकारण मला करायचं बी नाही तिथं जाऊन. फक्त लोकांच्या भावना जाणून घ्यायच्या. शेतकरी बांधवांना कमीत कमी हे तर माहीत कोणतरी अधिकारी कर्मचारी माझ्याकडे येतोय, माझ्या भावना जाणून घेतोय, माझे प्रश्न जाणून घेतो, त्याच्यावर सरकार उपाययोजना करेल. राज्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवते. एक मिनिट सत्तार साहेब, हे सगळं आहे, मात्र मराठवाडा आहे, मराठवाड्यातल्या देखील काही गावांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाण्याची त्या ठिकाणी मागणी केलेली होती आणि ही जी गावं आहेत म्हणजे सुरगाणा असेल नाशिक जिल्ह्यात, ही जी गावं आहेत ही सगळी ग्रामीण भागातली गावं आहेत, शेतकरी आहेत मोस्टली यामध्ये सगळे मागणी करणार आहेत. नेमकं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना का अशी मागणी करावी लागते? नाही, कसं आहे, सीमालगतचे जे राज्यामधल्या प्रत्येक राज्यामधली हीच परिस्थिती आहे. कर्नाटकचे लोक बोलतात का आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, महाराष्ट्रामधले काही गावं ते सांगतात का आम्हाला कर्नाटकमध्ये जायचं आहे, आंध्रामधली तेलंगणामधली जे आपल्या सीमाला लगत असलेले राज्य आहे तिकडचे लोक आपल्याकडे येण्याचं बोलतात, आपले लोक त्यांच्याकडे जाण्याचं बोलतात. हे तर परंतु त्यांना मूलभूत आणि पायाभूत सुविधा द्यायला पाहिजे. हा मूळ प्रश्न काय आहे का त्यांना शेती करण्यासाठी पाणी पाहिजे, गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पियाला पाणी पाहिजे, गावामधल्या ह्या छोट्या छोट्या ज्या मेडिकल फॅसिलिटीज असेल, शाळा असेल, अडचणी आहे, ह्या अडचणीकडेही सरकार आता विशेष लक्ष देणार आहे. शिंदे साहेबांनी त्याची मिटिंग ठेवली होती, आम्हाला सर्वांना बोलवलं होतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सूचना दिल्या का आपला महाराष्ट्राचा बॉर्डरवर महाराष्ट्राच्या सीमावर असलेले जे गावं लगत आहेत त्याचा विकास करण्यासाठी एक आराखडा बनवा आणि त्या माध्यमातून ग्रामविकास असेल, कृषी असेल, महसूल असेल किंवा बाकीच्या ज्या योजना आपण ग्रामीण भागामध्ये देऊ शकतो अशा लोकांना आदेश दिले. मला वाटतं त्याचीही तयारी आता काही लोकांना धंदा उद्योगसाठी नोकरी नाही आहे, कामगाराला उद्योग नाही आहे, तर आपले सामंत साहेब तिथेच गेले, त्यांनी सांगितलं की मी रोजगार उपलब्धी करण्यासाठी काही D+ झोनच्या आपल्या ज्या नवीन वसाहती आहे त्या करता येईल का, नवीन आपल्याला त्यांना धंदा व्यापारसाठी आता छोटे छोटे उद्योग जो आहे ते सुरू करता येईल का, याच्यावर त्यांचा प्रयत्न चालू आहे. उद्या नागपूर मुंबई महामार्ग समृद्धी महामार्गाचं उद्घाटन आहे. विशेष करून कृषी विभागाला किती माइलस्टोन मिळेल किंवा कसं बघता आपण याकडे? कसं आहे, जो काही माल कृषी शेतकरी बांधवांचा त्यांच्या शेतामध्ये तयार होईल, जो 15 घंट्यामध्ये जाणारा तो 7 घंट्यामध्ये जाईल, याचा फायदा निश्चित मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक असे जे मोठे मोठे शहराला लागणाऱ्या जे काही भाजीपाला असतील किंवा कृषीच्या जे काही साहित्य असतील किंवा कृषीमध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेल्या फळ भाजीपाले असतील हे नेण्यासाठी त्यांना फार मोठा फायदा मिळणार आहे. हा फायदा मी तुम्हाला काय जे बोलू लागलो, जे 15 घंटे 14 घंटेचे 5 घंटे आणि 7 घंट्यामध्ये जाणार त्याचे परिणाम निश्चित. रोड चांगला आहे, रस्ता चांगला आहे आणि व्हेकल जे काही आपण वाहनामध्ये घेऊन जाणार आहे तर त्याचा फायदा निश्चित शेतकऱ्याला मिळणार. साहेब, मागच्या काही दिवसांपासून महापुरुषांचे अपमान महाराष्ट्रामध्ये होत आहेत. काल सुद्धा भाजपचे मंत्री बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलेलं आहे. नेमकं हे अशा पद्धतीचे विधान कधी थांबतील? नाही, आता कधी थांबतील हे तर मी बोलणं शक्य नाही आहे, कारण की आपल्या राज्यामध्ये 13 कोटी जनता आहे. 13 कोटीमध्ये कोण काय बोलून देणार? तुम्ही सांगणार का तुम्ही सांगितलं तर थांबले कसे नाही? तर मी सहज बोलू लागलो, परंतु हे असे वक्तव्य लोकप्रतिनिधी असेल, मी माझ्या सहित कोणीही महापुरुषाचा अपमान होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. काही बोलण्याचा उद्देश वेगळा असतो आणि त्याचा अर्थ वेगळा असतो आणि वेगळा काढलाही जातो. मी पाहिलेलं आहे आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये ज्या भाषा बोलतात, जर्नल सरळ बोलतात, हिंदू मुसलमान दलित बांध सर्व बांधव बोलतात. आता मी आता त्याचा उल्लेख केला, परत काहीतरी नवीन आपले सर्व आपण म्हणजे युद्धाचं आहे, आपण एक कॅमेरा एक युनिट पेक्षा कमी नाही युद्धापेक्षा. ते लगेच बॉर्डरवर गेला चेंडू सुरू होऊन जाईल. तर मी काही गोष्टी अशा आहे आपल्या ग्रामीण, तुम्ही सर्व ग्रामीण भागाचे, असं काही नाही का तुम्हाला मी जे शब्द बोललो ते तुम्हाला माहीत नाही किंवा तुमच्या घरामध्ये आपल्या आपसामध्ये बी बोलताना ते शब्द आहे आमचा, त्याच्यामध्ये कोणाच्या भावना
नाही, आता मला ते शब्द माहीतच, विसरलो ना ते शब्द मी विसरलो. आता ते नवीन शब्द काहीतरी काढून तुम्ही एक आजचा काही खुराक देऊ नका जनतेला. म्हणून माझी हात जोडून नम्र विनंती आहे की मी आता कृषी प्रदर्शन पाहायला सिल्लोडमध्ये पहिल्यांदा एक ग्रामीण भागामध्ये असा कृषी प्रदर्शन का चारही विद्यापीठ एकत्रित येऊ लागले. त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये काय केलं, कसं केलं, कोणते वाहनं आणली, कशी वाहनं आणली, त्याचा परिणाम काय, कोणत्या वाहनाला किती डिमांड आहे, कोणत्या एरियामध्ये आहे. आपले 4-5 जे वेगवेगळे विभाग आहे त्या विभागामध्ये आमच्या शास्त्रज्ञांनी, आमच्या तज्ज्ञांनी, आमच्या महाबीजपासून तर समजा राहुरी कृषी विद्यापीठ असेल किंवा आमचा मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा कोकणचा असेल, हे सर्व या सर्वाच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्याला जी नवीन क्रांती करायची आहे, या शेतीला व्यवसाय व्यापारासारखा करायचा. शेती म्हणून तो बिचारा रक्त जाळणार, घाम गाळणार तशी शेती नको. व्यापारिक दृष्टिकोनातून शेती व्हावी आणि त्याचं उत्पन्न डबल करायचं असेल तर मग स्प्रिंकलर आहे, वॉटर गन आहे, ठिबक आहे, कारण की नेट शेड आहे, या अशा एक वेगवेगळ्या पद्धतीची जी शेती आहे त्याला लागणारा. आता आपण बघतोय काही मजूर मिळत नाही. आता आम्ही त्याच्यामध्ये मेन ड्रोनचा त्या ठिकाणी प्रदर्शन करणार आहे आणि अनेक कंपन्या त्याच्यामध्ये भाग घेणार आहे. मग चांगली कंपनी कोणती, त्या कंपनीला प्रत्येक गावामध्ये एक ड्रोन तरी द्यायला पाहिजे. त्याला पायलट राहील. पायलट म्हणजे त्याचं आम्ही त्याला पायलट नाव दिलं, म्हणजे पायलटचा आता लोक म्हण पायलट फक्त विमान उडवणार आहे, हा कसा राहील पायलट, म्हणजे ऑपरेटरलाच पायलट बोलू लागलो. ते शेतकरी बांधवांची मुलं ते शिकतील. आणि एक गावामध्ये ज्या पद्धतीने आज मजुराचा शॉर्टेज येतो, अशी कोरोनासारखी महामारी पाहिली आपण अचानक सर्व, तशी याचं असे काही अनेक रोग आहे, कीटक आहे की जे मालावर पडतात, त्याला वेळेवर फवारणी व्हावी. किंवा आपण युरिया देतो, तुम्ही पाहिलं असेल 50 किलोची युरिया आता आपण अर्ध्या लिटरमध्ये देणार आहे नैनो युरियाच्या नावाने, आणि त्याची बी फवारणी करण्यासाठी ड्रोनची व्यवस्था व्हावी. अशा अनेक उपक्रम पाहण्यासाठी लाखो लोक सिल्लोडला येतील. त्याची तयारी आम्ही करू लागलो. मी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये कुठेही कृषी, आता इथेच मी तिसऱ्यांदा येऊ लागलो. याचा अर्थ एक मला बी शिकायचं आहे, मलाही पाहायचं आहे, मलाही काहीतरी माहिती मिळते. एक नवीन कंपनीने कोणती अवजारं काढली, नवीन मशिनरी कोणत्या निघाल्या, नवीन टेक्नॉलॉजी काय आहे, जुनी काय होती, नव्यामध्ये फरक काय, अशा पद्धतीने शिकण्यासाठी मी नाशिकला तुमच्यासोबत 3दा आलो. आणि आता आम्ही एक पाहणार आहे कृषी प्रदर्शन. हे पाहिल्यानंतर 1 तास, 1.5 तास, 2 तासमध्येही आपल्याला सहज कळतं. आणखी सर्वाकडे काही नवीन नाविन्यपूर्ण प्रयोग येतात. आमचे शेतकरी गट जे आहेत, ते जे आज जे गट आहे ते इतकं सुंदर काम करू लागले. त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये त्यांच्या गटाच्या माध्यमातून अनेक नवीन जे काही व्हरायटी आहे त्याला जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं वाढेल आणि त्यांचा परिवार कसा सुधारेल, अशा पद्धतीने मी पाहू लागलो. उत्पन्न वाढीचं सांगताय, मात्र मोदींनी पण 17 साली तशी घोषणा केली होती की वाढेल. आज जर आपण कृषी विभाग किंवा तज्ञ किंवा इतरांमार्फत माहिती घेतली तर शेतीचा खर्च हा 2.5 पट वाढलाय, उपलब्ध उत्पन्न हे निम्म्यावर आलंय. नाही, मला वाटतंय का आपल्या कुठेतरी सरासरी माहितीची ऐकून तो काय तुम्ही माझा ऐका ना, तुम्ही माझाच ऐका. मी जे आहे आज एकीकडं आपण दुष्काळ जाहीर करायला लागलं, दुसरीकडं फार मोठी नुकसान झालेली आहे, आपण त्यांना पैसाही दिला, नुकसान भरपाई दिली. तिसरीकडं माझ्याकडे विदर्भचे लोक आले की आमच्याकडे बंपर क्रॉप झाला, तुम्ही हे जे ॲव्हरेज 25 क्विंटलचा धरला त्याला 35 क्विंटल करा. आणि सन्माननीय 4 आमदार आले. मग एकीकडं ते सांगू लागले उत्पन्न वाढला नसता तर त्यांना वाढीव मागणी केली. लोकप्रतिनिधीचं बोलू लागलो मी. उत्पन्नामध्ये आमच्याकडे जे मका आहे, पूर्वी आमच्याकडची मका आणि आताच्या मकामध्ये मोठा फरक आहे. 5 वर्ष 7 वर्ष अगोदर 15चा 18चा 12चा, आता ॲव्हरेज येतोय 30चा. मी तुम्हाला सांगू लागलो. पण त्याचा खर्चही वाढलेला आहे. बियाण्याचे भाव वाढले, खताचे भाव वाढले, हे भाव बी वाढलेले ना. एकीकडे उत्पन्न वाढला तर भावही वाढले, परंतु उत्पन्न वाढलेलं आहे. मी हे तुम्हाला गॅरंटीने, आपण पूर्ण राज्याची प्रत्येक वर्षाची परिस्थिती पहा. 16 पासून आतापर्यंत जे उत्पन्न येतं, आता ऊस आहे, ऊस इतका शिल्लक आहे का कारखान्याच्याही वर आहे. त्यांच्यासाठी आम्ही कारखान्याला विनंती केली की भाऊ तुम्ही पहिले लवकर चालू करा, परंतु पाऊस अवकाळी पडल्यानंतर ते चालू होऊ शकत नाही. अशा पद्धतीने मला असं वाटतंय का उत्पन्न चांगला प्रयत्न चालू आहे, परंतु शेतकरी बांधवांना ज्या अपेक्षा आहे अजून त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहे, हे मी प्रामाणिकपणाने मान्य करतो. स्वतःचा पीक विम्याचे पैसे देखील आता शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहे. आधी तोपर्यंत शेतकऱ्यांना जी पीक विम्याची रक्कम माहिती मिळेल. 51 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 49 लाख शेतकऱ्यांचे अर्ज मान्य करण्यात आले. जितक्या लोकांनी ऑनलाईन ऑफलाईन मागणी केली होती सर्वाला पीक विम्याचा पहिला हप्ता गेलेला आहे.
आणि टप्प्याटप्प्याने मला असं वाटतंय की 19 तारखेपर्यंत एकही पीक विमा धारक ज्यांनी पीक विमा भरला आणि मागणी केली नुकसानची तो वंचित राहणार नाही अशी माझ्याकडं मी आतापर्यंत 7 मिटिंगा घेतल्या, त्याचा रेकॉर्ड आहे, लेखी रेकॉर्ड मी माझ्याकडे कंपन्याच्या जे काही त्यांचे मॅनेजर म्हणजे जबाबदार अधिकारी आहे त्यांच्याकडून मी लिहून घेतला आणि त्यांनी लिहून दिला का आमच्याकडं जो कमिटमेंट झालेला आहे त्या पद्धतीने त्यांना नुकसान भरपाई मिळणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. साहेब, उद्धव ठाकरे आज जालना मराठवाड्याच्या दौऱ्यावर, काय आहे आपली प्रतिक्रिया? चांगलं आहे ना, आता त्यांनी त्यांचा पक्ष चालवावा लागेल ना. ते घरी बसले, जसं सरकार बसला होता पहिले पर्दे के आड़ में क्या चल रहा है वो समझ में आता नहीं था, पर्दे के बाहेर है. अच्छा है, जाना चाहिए. सर्व नेत्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना चार्जिंग करण्यासाठी नेता आला साहित्य संमेलनाला पण द्यायला पाहिजे ना. साहित्य संमेलन, आता मी कृषी संमेलनाला भेट देऊ लागलो, त्यांनी साहित्य संमेलन द्यावं. मला बोलवलं तर मी बी जाईल तिथे त्या ठिकाणी. साहित्य संमेलन चांगलं आहे, साहित्यिक आपले त्यांचा सन्मान होतोय आणि पुढारी गेल्यानंतर त्याला जरा वेगळा कव्हरेज मिळतोय. तुम्ही जरा जास्त त्याची बातमी दाखवतात, प्रिंट मीडियावाले छापतात आणि खरंय म्हणजे प्रत्येक पक्षाच्या आता राहुलजी फिरू लागले, जाय रे त्यांचाही फायदा त्यांना मिळणार आहे, तसे हे फिरू लागले. तर प्रत्येक माणूस ज्या पद्धतीने फिरतोय. गुजरातमध्ये मिळालं नाही राहुल गांधींना फायदा नाही, पण ते गुजरातमध्ये प्रचारासाठी कमी गेले आणि महाराष्ट्रापासून तर कर्नाटक इथून कर्नाटक, महाराष्ट्र आणि राजस्थानचा काही पार्ट, मध्य प्रदेशचा काही पार्ट असं करून गेले. परंतु पुढे मिळेल त्यांना, एक मिळालं ना हिमाचल. उद्धव ठाकरेंना मिळेल का महाराष्ट्र? नाही, यांनी सांगितलं त्यांना फायदा मिळेल, परंतु काँग्रेसला जसा गुजरातमध्ये मिळाला तसं मिळेल, पण मिळेल. मागच्या वेळेस तुम्ही बोलले होते काही काँग्रेस नेते संपर्कात पर्द्याच्या बाहेर आले, जरा येऊ द्या बाहेर. पर्दा उठ गया तो बवाल हो जाएगा, असं क्या बवाल होने के जैसा कुछ रहा ही नहीं. जब परिस्थिति बवाल की थी तब बवाल नहीं हुआ. अब परिस्थिति इतनी खराब मौसम में, वातावरण में कभी पर्दा उड़ता ही नहीं, कुछ होता ही नहीं. होगा, लेकिन गुजरात में जो हाल कांग्रेस के हुए वैसा होगा. लेकिन थँक्यू. जेव्हा शिवसेनेचा बाहेर पडलात, आता उद्धव ठाकरे बाहेर पडायला लागले, म्हणजे तुम्ही जेव्हा शिवसेनेत होतात तर त्यांना बाहेर काढायला कमी पडलं असं वाटतं? मग मी तर विनंती केली होती, तुम्ही त्यांना विचारा माझा प्रश्न. मी त्यांना हात जोडून विनंती केली. मी तर एक दुसरा आता शब्द कधी बोललो होतो, परत त्याची आठवण होऊन जाईल. मी त्यांना एक सांगितलं होतं की खुर्चीवर बसणारे मुख्यमंत्री रश्मीताई ठाकरे यांना मुख्यमंत्री करा. मी प्रस्ताव ठेवला होता, पुऱ्या TV चॅनलवर ब्रेकिंग न्यूज बनली ती. ते म्हणले, काही लोक मला बोलले तुम्ही कसं काय बोलले. सर मी कसं बोललो, मी आमदार आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे माझ्या पक्षाच्या खुर्चीवर बसणारा. कारण की त्यांची तब्येत खराब आहे, एक लक्षात घ्या. तब्येत खराब असल्यामुळं ते आले नाही, त्याचा अर्थ वेगवेगळा मी लावत नाही. पण मी असा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवला होता का त्या बहिणीला एक पहिली शिवसेनेची महिला मुख्यमंत्री, शिवसेनेची मुख्यमंत्री होईल अशी त्यावेळेस मी मागणी केली होती. तुम्ही आपल्याला एवढं समजत होतं त्यांची तब्येत खराब आहे म्हणून ते येऊ शकत नाही, तरी पण तुम्ही दुसऱ्याकडे तुम्ही आज थांबलो असतो तो तिकडून निवडूनच नाही आलो असतो, परत सिल्लोडला मुक्काम पोस्ट वाढला असतो.